हाय एव्हरीवन, मी पल्लवी आणि वेलकम टू पल्लवीज डिलिशियस स्ट्रीट्स. आजचं टॉपिक आहे 5 स्टेप्स टू एक्सप्लोर युअर बेकिंग क्रिएशन्स इन अन एक्झिबिशन ऑर अ स्टॉल. व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लेट स्टार्ट. तुम्हाला पण स्वप्न आहे का की तुमचे ड्रीम क्रिएशन्स बेकरीचे जे आहेत बेकिंग क्रिएशन्स ते कुठेतरी स्टॉलमध्ये तुम्हाला एक्झिबिशनमध्ये तुम्हाला दाखवायचं आणि कळत नाही की सुरू कसं करायचं? आजचा व्हिडिओ आपण त्यावरतीच बोलूया. 5 सिम्पल स्टेप्समध्ये तुम्ही नक्की तुमचं बेकिंग क्रिएशन्स जे आहेत ते एका नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला सेल्समध्ये खूप फायदा होऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट की एक्झिबिशन्स किंवा स्टॉल जर तुम्ही रेव्हेन्यू वाईज विचार करत असाल तर दे आर नॉट सो प्रॉफिटेबल, बट ऑफकोर्स तुम्हाला अपॉर्च्युनिटी खूप मिळते, खूप कस्टमर्स बरोबर तुमचे कॉन्टॅक्ट्स होतात आणि नक्कीच बिझनेसला ग्रोथ मिळते. सुरू करूया, आपले टिप्स कुठले आहेत ते. सगळ्यात प्रथम, जेव्हा तुम्ही एक्झिबिशन किंवा स्टॉलमध्ये जाता तेव्हा प्रॉडक्ट्सचे रेंजेस ठेवा, म्हणजे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स ठेवा. फक्त केक्स ठेवले असं नका करू. केक्स ठेवा, कपकेक्स ठेवा, कुकीज असतील कुकीज ठेवा, सॉफ्ट केक्स असतील सॉफ्ट केक्स ठेवा, बिस्कॉटेस, चॉकलेट्स असे वेगवेगळे प्रकार तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुमचे जे बेस्ट सेलर आहेत ते नक्की हायलाईट करा, ते विसरू नका. तुम्ही एखादा टॅग किंवा असं काही लावू शकता. त्या समजा तुमचा ट्रफल केक इज युअर बेस्ट सेलर, सो पुट अ टॅग नियर इट की दिस इज आवर बेस्ट सेलर. आणि प्रत्येकाच्या किमती तिथल्या तिथे तुम्ही डिस्प्ले केल्यात तर जास्त बरं होईल. प्रत्येकाला तुम्हाला वेगळं सांगायची गरज लागणार नाही. त्याचबरोबर डेकोरेटिव्ह पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज करा. उदाहरणार्थ जर केक्स असतील तर एखादे केक स्टँड वगैरे मिळतात आजकाल, खूप डेकोरेटिव्ह असतात, तर त्याच्यावर तुम्ही तो डिस्प्ले करू शकता. किंवा एक असं छानसा मोठा ट्रे घेऊन त्याच्यात तुम्ही कपकेक्स ठेवू शकता. किंवा एखादं बास्केट मिळतं त्याच्यामध्ये तुम्ही कुकीजचे छोटे बॉक्स केलेले असतील तर ते बॉक्स तुम्ही ठेवू शकता. सो पॅकेजिंग मटेरियल जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा थोडं अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग मटेरियल वापरायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचा ब्रँडिंग करायला विसरू नका. तुमचे ब्रँडचे लोगो असतील, स्टिकर्स असतील, तुमचे त्याच्यावरती तुमचा नंबर असेल, ते प्लीज सगळ्या आपल्या प्रोडक्ट्सवरती सगळ्या पॅकेजिंगवरती ते लावा, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर कस्टमरला जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ही हॅज युअर नंबर, किंवा तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल असेल किंवा तुमचं जे काही ब्रँडचं लोगो असेल ते तुम्ही तिकडे डिस्प्ले नक्की करा. आता जेव्हा तुम्ही प्राइसिंगचा विषय बघता, सो कॅल्क्युलेशन कसं करता येईल की तुम्ही स्टॉल्सचा रेंट किती आहे ते ऑफकोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचनुसार तुम्हाला इन्ग्रेडियंट्स, तुमचं मटेरियल कॉस्टिंग किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तुमचं पॅकेजिंग किती असेल, ते ब्रँडिंग मटेरियलची काय कॉस्ट असेल, आणि सगळं मिळून तुम्हाला तुमची कॉस्ट इन्व्हेस्टमेंट जी असेल ती तुम्हाला मिळेल. आणि तुमचे जे प्रोडक्ट्स असतील ते शक्यतो छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये अवेलेबल करा. एखाद्याला समजा कुकीज हवे असतील तर फक्त ½ kg किंवा 1 kg पॅकेट्स कुकी असं नका करू. छोटं एक पॅकेट ऑफ 5 कुकीज किंवा मे बी 2 व्हरायटीज ऑफ कुकीज, नंबर इज 10, म्हणजे 10 कुकीज पण 2 वेगवेगळ्या व्हरायटीचे, मे बी बटर कुकीज असतील आणि पिस्ता कुकीज किंवा तुमचे शूजबेरी कुकीज, असं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकता. म्हणजे तुम्ही एकाच पॅकेटमध्ये 2 व्हरायटी तुमच्या देऊ शकता. ह्याच्याने तुमच्या कस्टमरला व्हरायटी तुमची सुद्धा काय आहे ते कळेल. त्याचबरोबर काही ऑफर्स असतील तर त्यासुद्धा हायलाईट करायला विसरू नका. उदाहरणार्थ शक्यतो हे एक्झिबिशन्स अराउंड दिवाळी असतात किंवा क्रिसमस असतात किंवा कुठला अजून सीझन असेल, राखी असेल, त्याच्या संदर्भाने हे सगळे एक्झिबिशन्स असतात. तर तुम्ही रक्षाबंधन ऑफर किंवा रिपब्लिक डे ऑफर असं करून ह्या ऑफर्सनी थोडे डिस्काउंटेड रेट्समध्ये तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही कस्टमरना सेल करू शकता. ह्याच्याच बरोबर थोडं आजूबाजूचं डेकोरेशनकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. तुमचा एखादा बॅनर असेल किंवा फ्लेक्स नसेल तर तुम्ही तो तयार करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला किती जागा मिळणार आहे स्टॉलकडे, कुठली जागा आहे, तुम्हाला एक टेबल आणि खुर्ची किंवा 2 टेबल किती
ते किती तुम्हाला अलॉट करतायत स्टॉलवाले ते सगळे थोडं डिटेलिंग बघायला लागेल. आणि त्यानुसार एक छानसं टेबल क्लॉथ असेल ते तुम्ही टेबलवरती घालू शकता. जरा खुर्च्यांवरती छान थोडेसे एखादं फ्लॉवर पॉट किंवा असं काही ठेवलं ते छान वाटेल. म्हणजे असे कुठले डेकोरेटिव्ह आपण ठेवू शकतो आयटम्स जे तुमच्या काही ना काहीतरी थीमला सगळे मॅच होतील. उदाहरणार्थ समजा तुम्ही पिंक अँड ब्लू थीम घेतलीत किंवा लाईट पिंक थीम घेतलीत, तर तुमचा जो बॅनर असेल तो समजा त्या कलरचा असेल किंवा तुमचा लोगो त्या कलरचा असेल, तर थोडंसं ते इन सिंक सगळ्या कलर थीममध्ये तुमचं बॅनर किंवा तुमचं डेकोरेशन सगळं होऊ द्या. छोटे लाईट्स तुम्ही लावू शकता जेणेकरून तो लाईट तुमच्या प्रॉडक्ट्सवरती रिफ्लेक्ट होईल. असं करून त्याचा थोडासा अभ्यास करून तुम्हाला हे करायला लागतील. त्याचबरोबर तुमच्या प्रॉडक्ट्सचे फोटोज तुम्ही डिस्प्ले करू शकता त्या बॅनरवरती. आणि ते फोटोज खूप सुंदररित्या तुम्ही एडिट पण करू शकता, काढू पण शकता. सो त्याचे प्रिंटआउट्स घेऊन ते तुम्ही लावू शकता. तुमचे कस्टमर्स रिव्ह्यूज आहेत ते तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही थोडा तुमचा स्टॉल डेकोरेटिव्हसुद्धा करायची गरज आहे. पॅकेजिंग मटेरियल मी पुन्हा सांगेन, इको फ्रेंडली जर यूज केलं तर ते जास्त लोकांना अपील होतं. की आता सगळं प्लास्टिक किंवा हे आपण ग्लोबल वॉर्मिंग बघतोय किंवा प्लास्टिकमुळे कितीतरी आपण बघतोय खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. तर इको फ्रेंडली जर आपण मटेरियल वापरलं तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी जास्त होतो लोकांवरती. तर ते जमलं तर ते करा. त्याचबरोबर लोकांना काहीतरी टेस्ट करण्यासाठी फ्री सॅम्पलसुद्धा द्या. खूप फ्री वाटा असं नाही, पण एखादा सॉफ्ट केक असेल तर तो एक 3-4 पीसमध्ये तुम्ही ऑलरेडी आधीच कट करून ठेवा त्याची एक पेस्ट्री, आणि ती तुम्ही लोकांना सॅम्पल टेस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने. आणि ऑफकोर्स जे तुमचे ट्रफल केक किंवा तुमचा बेस्ट सेलर असेल त्याला जरा छान डेकोरेट करा. म्हणजे ते व्हिज्युअली खूप अपिलिंग वाटलं पाहिजे, कारण शेवटी खाद्यपदार्थ आहे. आपण नजरेने तर आधी खातो आणि नंतर त्याची चव घेतो. सो तो जितका नजरेला भावेल तसं तुम्ही त्याला वरती गार्निशिंग करा. आणि ऑफकोर्स तुमची टेस्ट तुम्ही मेंटेन करणारच आहात. सो नो कॉम्प्रोमाइज ऑन टेस्ट फॅक्टर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्याचबरोबर पेमेंटसाठी तुमचा QR कोड असेल तो तुम्ही स्कॅन करून तुम्ही तो स्कॅनर लावू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी मोबाईल नंबर द्या आणि मग तो इतक्या गोंगाटात कुठेतरी चुकला तर हे होता कामा नये. सो ती एक सुविधा उपलब्ध करून द्या कस्टमर्ससाठी. आणि ऑफकोर्स लास्ट बट नॉट द लिस्ट, ह्याचं प्रमोशन करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती ह्याचं प्रमोशन करा. तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये ह्याचं प्रमोशन करा. जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल तितकी लोकं तुमच्या एक्झिबिशनला येतील, तुमच्या स्टॉलला व्हिजिट करतील आणि हळूहळू तुमचा सेल ह्याच्यातून नक्की वाढेल. त्याचबरोबर कस्टमर फीडबॅकसाठी एक नोटपॅड किंवा एक नोटबुक आणि पेन ठेवायला विसरू नका. कस्टमर्सचं नाव आणि नंबर कमीत कमी आणि त्यांचा फीडबॅक हे तुम्ही नक्की त्याच्यामध्ये लिहून घ्या. आणि इफ पॉसिबल तुम्ही छोटे व्हिडिओजसुद्धा प्रत्येक कस्टमरबरोबर एक बाईट घेऊ शकता की कसं वाटलं. समजा तुम्ही टेस्टिंगला प्रोडक्ट देताय तर जस्ट गो अँड हॅव अ शॉर्ट व्हिडिओ अराउंड दॅट. हे तुमचे टेस्टिमोनियल्स असतील जेणेकरून तुम्ही तुमच्या ब्रँडला प्रमोट करू शकता. सो ह्या सगळ्या टिप्स होत्या. आता ऑफकोर्स तुम्ही म्हणाल की मी कुठे शोधायला जाऊ एक्झिबिशन किंवा काय, तर तुमच्या लोकल एरियामध्ये कुठे एक्झिबिशन्स नक्की होत असतील तिथे तुम्ही जाऊन चौकशी करा. त्याची सगळी माहिती घ्या. डेट्स कुठले आहेत जेणेकरून तुम्ही अगोदर हे सगळे एक्झिबिशन्स प्लॅन करू शकता. बल्कमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट्स करू शकता ते तुम्ही तयार करून ठेवा. म्हणजे ऐन वेळेस तुम्हाला सगळं करायची टेन्शन येणार नाही किंवा स्ट्रेस फ्री सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. सो त्याचं प्लॅनिंग कुठेतरी करायला हवं. आणि ह्या डेट्स खूप आधीपासून ऑलरेडी डिक्लेअर होतात. सो यू हॅव इनफ टाईम इन युअर हँड टू प्लॅन ऑल द थिंग्स. उदाहरणार्थ कपकेक्स असतील तर कपकेकच्या ट्रेमध्येच कपकेक्स ठेवू नका. आपला नॉर्मल जो ट्रे असतो त्याच्यात तुम्ही आरामात 40-45 कपकेक्स एका वेळी बेक करू शकता. तर तसं तुम्ही बॅच वाईज प्रोडक्शन करा. कुकीज आहेत तर कुकीज तुम्ही एका वेळी जास्त कुकीज करून ते छोटे छोटे बॉक्समध्ये भरून ठेवा जेणेकरून कुकीज मऊ होण्याचे चान्सेस नलिफाय होतील.
सो ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या एक्झिबिशनला, तुमच्या स्टॉल्सला नक्कीच जाऊ शकता, पार्टिसिपेट करा, तुमचा कस्टमर बेस वाढवा आणि डेफिनेटली यू विल हॅव इन्क्रीज इन युअर सेल्स. तर आशा करते तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील. ह्यातली कुठली टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि ती तुम्ही ऑलरेडी अप्लाय करताय, नक्की कमेंट्समध्ये कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.